नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, बीएड ची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे 14 ऑगस्ट 2024 ला साधारणतः 11 वाजेपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होऊन जातील. कॉलेज मिळाल्याचा मेसेज सीईटी सेल कडून येऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि कोणती डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचं आहे, तरच आपल्याला ऍडमिशन मिळेल, अन्यथा ऍडमिशन मिळणार नाही. तर ते पाहणं गरजेचं आहे आणि यासाठी एक नोटिफिकेशन सुद्धा सीईटी सेलने या ठिकाणी टाकलेलं आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये नेमके काय डायरेक्शन दिलेले आहेत, तर ते एकदा थोडे समजून घेऊया आपण, तरच आपल्याला ऍडमिशन करणे सोपे जाईल, नाही तर आपलं ऍडमिशन होऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आणि बघा या ठिकाणी जो आपल्याला मेसेज दिसत आहे की न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर थर्ड राऊंड हॅज बीन स्टार्टेड. आता ज्या कॅन्डिडेटचे नंबर फर्स्ट राऊंड साठी लागलेले नाही, म्हणजे त्यांना कोणताही मेसेज आलेला नाही की तुमचं कॉलेज, तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, परत न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे थर्ड राऊंड साठी आणि आपला फॉर्म जो आहे तो एडिट करायचा आहे, प्रॉपर डॉक्युमेंट त्यामध्ये अपलोड करायचे आहे, इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि ऑप्शन फॉर्म थर्ड राऊंड साठी सबमिट करायचा आहे. तरच त्यांचा विचार हा थर्ड राऊंड साठी होणार आहे. म्हणजे आता ज्या मुलांचे नंबर लागलेले नाही, तर त्यांच्या हातातून पहिला आणि दुसरं राऊंड निघून गेलेला आहे. तर हा एक मेसेज महत्वाचा आहे. त्यानंतर त्यानंतर मित्रांनो, आता हे नोटिफिकेशन आपण एकदा बघूया नेमकं काय म्हटलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये. यासाठी या लिंकला क्लिक केल्यानंतर हे नोटिफिकेशन डाउनलोड होऊन जाईल. तर या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी हे जे नोटिफिकेशन आहे, तर त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत, पूर्ण नोटिफिकेशन बघणार नाही. तर बघा या ठिकाणी allotted candidates should download for provisional allotment letter through their login. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे फर्स्ट राऊंड साठी, त्यांनी सीईटी सेलचं जे काही आपलं लॉगिन आहे त्यामध्ये जायचं आहे आणि तिथून प्रोव्हिजनल लेटर डाउनलोड करायचं आहे. तिथे एक ऑप्शन पण देण्यात आलेलं आहे प्रोव्हिजनल लेटर डाउनलोडचं, तर तिथून ते डाउनलोड करून घ्या. कॅन्डिडेट शुड सबमिट वन कॉपी ऑफ प्रोव्हिजनल लेटर इन द ऍडमिटेड कॉलेज ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन. तर ऍडमिशन व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करण्यासाठी हे अलॉटमेंट लेटर लागणार आहे किंवा कॉलेजवाले मागणार आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रोव्हिजनल लेटर हे डाउनलोड करून प्रिंट करून ते सोबत घेऊन जा, अन्यथा हे जर नसेल तर आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा की आफ्टर राऊंड सेकंड, दुसऱ्या राऊंड नंतर, इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट टू फिल द न्यू कॉलेज ऑप्शन फॉर्म फॉर राऊंड थर्ड. आता या राऊंड सेकंड नंतर काय करायचं आहे, ज्या कॅन्डिडेटचे नंबर लागले नाही किंवा ज्यांनी कुठं नंबर लागून पण ऍडमिशन केलेलं नाही, अशांनी ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा कॅन्डिडेटनी थर्ड राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचे आहे, तरच त्यांचा थर्ड राऊंड साठी नंबर लागू शकेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, ऍडमिशन्स ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन फॉर्म सबमिटेड फॉर ऑब्टेनिंग कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस इज अलाउड टिल राऊंड थर्ड ऑफ कॅप. तर ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या कॅन्डिडेटनी ऑप्शन फॉर्म भरत असताना, रजिस्ट्रेशन करत असताना कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर ऐवजी त्या ठिकाणी रिसिप्ट जोडली असेल, तर अशा कॅन्डिडेटनी ऍडमिशन घेत असताना एक कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर कॉलेजला सबमिट करावं आणि ते जर त्यांना मिळालं नसेल अजून, तर थर्ड राऊंड पर्यंत त्यांनी ते सबमिट करावं आणि थर्ड राऊंड पर्यंत त्यांनी जर हे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सबमिट केले नाही, तर त्यांचं ऍडमिशन हे ओपन मध्ये कन्वर्ट होणार आहे, त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला थर्ड राऊंड पर्यंत तरी कास्ट व्हॅलिडिटी आणि ईडब्ल्यू नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जमा करायचं आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण. कॅन्डिडेट admitted in round first and second will have to submit and upload the original CVC म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर आणि ईडब्ल्यू सर्टिफिकेट अंटिल द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऑफ राऊंड थर्ड ऑफ कॅप. तर या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याकडे अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी नाही, नॉन क्रिमिलियर नाही, परंतु त्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, तर अशा कॅन्डिडेटनी थर्ड राऊंड पर्यंत हे सर्टिफिकेट महाविद्यालयामध्ये जमा करायचे आहे, तरच आपलं ऍडमिशन कॅटेगरी मधून होईल, अन्यथा आपलं ऍडमिशन ओपन मध्ये चाललं जाईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, एससीबीसी बद्दल काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी.
SCBC candidate who have uploaded receipt of caste validity will have to submit original caste validity within 6 months from the date of filling of CAP application form. तर जे SCBC कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याचा जो काही कालावधी आहे तर तो 6 महिन्याचा देण्यात आलेला आहे. त्या 6 महिन्याच्या आत या कॅन्डिडेटनी कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करावं, तरच त्यांना स्कॉलरशिप आणि इतर बेनिफिट्स आहेत ते मिळतील, अन्यथा त्यांना पूर्ण फीस भरावी लागेल. त्यानंतर बघा या ठिकाणी सबमिशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर द पिरियड ऑफ 6 months इज ओनली फॉर SCBC कॅन्डिडेट. दिस ड्यू पिरियड इज नॉट व्हॅलिड फॉर अदर रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट. तर ही तरतूद फक्त SCBCच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांनी 6 महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी जमा करावी. बाकी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी ही तरतूद करण्यात आलेली नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघूया आपण, हे महत्वाचे पुढचे पॉइंट्स आहे. बघा या ठिकाणी इफ एनी ऍडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला प्रवेश घेतलेले विद्यार्थी विश टू पार्टिसिपेट इन राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, देन she will have to cancel his earlier admission through college login, then only she will be eligible to participate in the said round. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटचं ऍडमिशन पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये झालेलं आहे परंतु त्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे किंवा इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, फर्स्ट राऊंडचं ऍडमिशन अगोदर कॅन्सल करावं लागेल कॉलेजला जाऊन, तरच त्यांना थर्ड किंवा हे जे फोर्थ राऊंड आहे तर त्यासाठी प्रवेश मिळू शकेल. त्यानंतर पुढे बघूया आपण, इफ ए कॅन्डिडेट इज अलॉटेड द सीट ॲज पर हिज हर फर्स्ट प्रिफरन्स, such allotment shall be binding on the candidate who will have to accept the allotted seat by freeze option. ज्या कॅन्डिडेटनी फर्स्ट प्रिफरन्स दिलेलं कॉलेज त्यांना अलॉट झालेला असेल किंवा मिळालं असेल तर त्या कॅन्डिडेटनी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती सीट फ्रीज करणे गरजेचे आहे आणि हे फ्रीज करण्यासाठी 1000 रुपये पे करावं लागणार आहे. त्यानंतर such candidate shall then not eligible for participant in the subsequent cap round second and third. तर बघा मित्रांनो, जर पहिलं फर्स्ट प्रिफरन्स दिलेला असेल आणि तिथेच तुमचा नंबर लागलेला असेल आणि तुम्ही जर त्या कॉलेजला ऍडमिशन जर केलं नसेल तर तुम्हाला सेकंड आणि थर्ड राऊंड साठी कोणतंही कॉलेज मिळणार नाही, हे लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. म्हणजे सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडला तुमचा नंबरच लागणार नाही. त्यामुळे फर्स्ट प्रिफरन्स दिलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला शेवटचं जे काही अलॉटमेंट, शेवटचं जे काही इन्स्टिट्यूशनल लेवलचे राऊंड आहे तर तिथेच आपल्याला ऍडमिशन मिळू शकेल. त्यानंतर पुढे बघूया आपण, आता हे शेवटचं आहे, ओनली द कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रिफरन्स बट रिजेक्ट बाय द कॉलेज ड्यू टू द डिस्क्रिपन्सी, देन दोज कॅन्डिडेट आर इलिजिबल फॉर कॅप राऊंड 3. म्हणजे असेच कॅन्डिडेट ज्यांनी फर्स्ट प्रिफरन्स टाकलेलं होतं परंतु त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आहे, डिस्क्रिपन्सी आहे, तर अशाच कॅन्डिडेटना थर्ड राऊंड साठी विचार करण्यात येणार आहे, अन्यथा विचार केला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी कॉलेजने जर हे ऍडमिशन रिजेक्ट केलं किंवा या कॅन्डिडेटच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे तरच त्या कॅन्डिडेटचा नंबर हा थर्ड राऊंड साठी लागू शकणार आहे किंवा त्याला त्या ठिकाणी थर्ड राऊंडला प्रवेश मिळणार आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सगळ्या महत्वाच्या इन्स्ट्रक्शन होत्या की आपल्याला ऍडमिशन करण्यापूर्वी नेमकं काय काय आपल्याकडे, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असावे आणि आपण नेमकं काय करायचं आहे, आणि हे जर केलं नाही तर निश्चितच तुम्हाला ऍडमिशन मिळू शकणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक वेगळाच त्रास होऊ शकेल. आणि यासाठी मित्रांनो, सुरुवातीला अगदी सीईटी ऍप्लिकेशन, स्कोर कार्ड, 10वी पासून ते ग्रॅज्युएशन PG पर्यंतचे सगळे डॉक्युमेंट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, तर हे सगळे सर्टिफिकेट घेऊनच कॉलेजला जायचं आहे, तरच त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन होऊ शकणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.